मित्रांनो, आयुष्यात कधीकधी परिस्थिती एवढी बिकट होते की पुढचं पाऊल टाकणंही अवघड होतं. पण ज्या क्षणी आपण श्रद्धेने स्वामी समर्थांच्या चरणी शरण जातो, त्या क्षणी आयुष्य बदलतं. आज आपण ऐकूया एक खरी कथा एका बेरोजगार तरुणाची. नाशिकमध्ये राहणारा अमोल, वय फक्त 25. शिक्षण पूर्ण झालं होतं, पण 2 वर्षापासून नोकरी मिळत नव्हती. तो रोज इंटरव्ह्यू द्यायचा, पण कुठेही यश मिळत नव्हतं. हळूहळू घरची आर्थिक परिस्थिती ढासळली. आईवडिलांचे डोळे पाणावले. अमोल स्वतःचं आयुष्य संपवायचे ठरवू लागला. एक दिवस निराश होऊन तो ट्रेनसमोर उभा राहणार, इतक्यात एक वृद्ध माणूस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, "बाळा, एवढं का खचतोस? अक्कलकोटला जा. स्वामी समर्थ तुझं जीवन बदलतील." अमोल दचकला. त्याने मागे वळून पाहिलं, पण ते वृद्ध कुठेच दिसत नाहीत. त्याला कळालं, हे कुणी साधं नव्हतं, स्वतः स्वामी समर्थच त्याला मार्ग दाखवत होते. दुसऱ्या आठवड्यात तो अक्कलकोटला गेला. समाधीस्थळी बसून तो रडत रडत प्रार्थना करू लागला, "स्वामी, माझं आयुष्य वाया जाऊ देऊ नका. मला योग्य मार्ग दाखवा." क्षणभरात त्याच्या डोळ्यासमोर स्वामी समर्थांची छबी उभी राहिली. ते म्हणाले, "घाबरू नकोस पोर, नोकरी मिळेल. तुझं घर आनंदाने भरून जाईल." अमोल समाधीवरून उठला आणि त्याच्या मनात एक समाधान आलं. 2 आठवड्यांनी त्याला मुंबईतील एका मोठ्या कंपनीतून कॉल आला. इंटरव्ह्यू झाला आणि तो ताबडतोब निवडला गेला. आणि आज तो अमोल फक्त आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत नाही, तर गरजू लोकांनाही मदत करतो. तो नेहमी म्हणतो, "माझं आयुष्य संपवणार होतो, पण स्वामी समर्थ मला वाचवले. त्यांनी मला नव्याने जन्म दिला." मित्रांनो, हा अनुभव सांगतो की जेव्हा आपण जीवनाच्या अंधारात हरवतो, त्यावेळी स्वामी समर्थ आपल्याला नवा मार्ग दाखवतात. फक्त श्रद्धा आणि विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.